औसा तालुक्यातील खरोसा हे गाव 7 ते 8 हजार लोकसंख्या असलेल्या गाव असून गावात अवैध दारू विक्री होत असल्याने विद्यार्थी ते अपवृद्ध दारूच्या व्यसनाधीन झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचं चित्र आहे। अवैध दारू विक्री करणाऱ्यांना अनेक वेळा समज देऊन ग्रामपंचायतच्या वतीने अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून दारू धरत पोलिसांना पाचारण करून दारू धरून देण्यात आली, पण हे पुढे काहीच झालं नाही असा आरोप प्रशांत टोके यांनी केला असून दारू पकडून पोलिसांच्या निदर्शनास आणूनही पुन्हा दारू विक्री जोरात चालू झाल्याचं सरपंच उपसरपंचांनी सांगितलंय। वारंवार किल्लारी पोलीस स्टेशन, औसा विभागीय कार्यालय, लातूर पोलीस अधीक्षक कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे निवेदनाद्वारे दारूबंदीची मागणी करण्यात आली आहे, पण प्रशासन खरोसा गावची अवैध दारूची विक्री थांबवत नसल्याने गावात तळीरामाने अक्षरशः थैमान घातले असून खरोसा येथील मागील 4 दिवसात दारूच्या त्रासाने नवऱ्यांच्या जाचाला कंटाळून 2 चिमुकल्यासह आपल्या आईने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली। तरीही गावातील अवैध दारू विक्री बंद होत नाहीये। खरोसा ग्रामपंचायत येथे वारंवार गावातील महिलांनी ग्रामपंचायतवर अवैध दारू बंदीसाठी आग्रह धरत वारंवार ग्रामपंचायतमध्ये येत सरपंच पुष्पा डोके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतचा दारूबंदीसाठीचा ठराव घेऊनही दारू बंद होत नसल्याने खरोसा ग्रामस्थ संतापले असून खरोसा गावातील प्रत्येक घरोघरी तळीरामांचा वावर चालल्याने गावातील महिला हवालदिल झाल्या। महिला दररोज ग्रामपंचायतला येऊन सरपंच उपसरपंच यांच्याकडे दारूबंदीची मागणी करीत आहे। सर्व बाबी लक्षात घेऊन खरोसा गावाला व्यसनापासून रोखण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव जाधव, सरपंच पुष्पा डोके, प्रशांत डोके, उपसरपंच विशाल क्षीरसागर सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी यापुढे गावात अवैध दारू विक्री होऊन दिली जाणार नाही यासाठी पुढाकार घेतलाय। जर प्रशासनाने खरोसा गावातील दारूबंदीसाठी कठोर पाऊले उचलून खरोसा गावची अवैध दारू विक्री व मटकास नाही बंद केला तर येणाऱ्या काळात आम्ही रस्ता रोको व उग्र असं उपोषण करणार असल्याचं सरपंच उपसरपंच यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। नमस्कार, मी प्रशांत डोके। आमच्या खरोसा गावामध्ये गेले 4-5 दिवस अत्यंत दुःखद घटना घडली। त्यामध्ये आमचे एक ताई 2 चिमुकले बाल आम्हाला सोडून गेले। जड अंतकरणाने त्या तिघांना पण मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो। त्याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे। खरोशामध्ये अवैधरित्या दारू गेले 5-6 महिने अगोदर दारू बंद व्हावी म्हणून ग्रामपंचायत प्रामुख्याने प्रयत्न करत आहे। त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन किल्लारी, DYSP साहेब औसा, SP साहेब लातूर, प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन दिलं दारू बंद व्हावी म्हणून। ते आमच्याकडे पोहोच सुद्धा आहे, परंतु 2 ते 3 महिने दारू बंद झाली। त्यानंतर पोलीस स्टेशन किल्लारीला आम्ही वारंवार विनंती करत राहिलो की खरोशातली अवैधरित्या दारू बंद झाली पाहिजे, पण ते दारू बंद झाली नाही। त्यानंतर आम्ही गेले 4 ते 5 दिवस अगोदर त्या वैयक्तिक एका घरामध्ये जाऊन मी आणि सरपंच साहेब जाऊन दारू विक्री होत असताना त्या बाटल्या पकडल्या आणि पोलीस स्टेशन किल्लारीला सांगितलं की आम्ही बाटल्या पकडल्या, तुम्ही लवकर यावं। आणि त्यामध्ये बीट अंमलदार आणि 4 पोलीस येऊन त्या त्या बाटल्याचा पंचनामा करून गेले, तरी सुद्धा खरोशामधली दारू बंद होत नाही। याला जिम्मेदार कोण आहे? आम्ही वारंवार ओरडत आहे, याला जिम्मेदार कोण आहे ते कोणी सांगत नाही। पोलीस स्टेशन म्हणते LCP कडे जावा, LCP म्हणते पोलीस स्टेशनकडे जावा। आम्ही जायचं कुठं? आम्ही शेवट टोकावरती आलोय। येणाऱ्या 10 दिवसामध्ये दारू बंद नाही झाली तर आम्ही अखेरचं पाऊल उचलू, आम्ही उपोषणाला बसू, आम्ही रस्ता जाम करू, पण खरोशातली अवैधरित्या दारू बंद झालीच पाहिजे। हे आमचे पोलीस स्टेशन किल्लारीला आग्रहाची विनंती आहे। कारण ज्या ठिकाणी दारू विक्री होते ते ठिकाण पब्लिकमध्ये आहे, त्या राहणाऱ्या घराला कितीतरी त्रास होतो। ते वारंवार म्हणतात या ठिकाणची दारू बंद झाली पाहिजे, पण त्याचे जडे खूप स्ट्रॉंग आहेत, त्याला कोण खतपाणी घालतंय हे आम्हाला नाव पाहिजे। आणि दारू 10 दिवसामध्ये बंद झाली म्हणजे झालीच पाहिजे, हे खरोसावासियांच्या महिलांनी अगोदर विनंती केलेली आहे। आमची पण हीच मागणी आहे, दारू बंद झालीच पाहिजे। 2 वर्ष झालं आम्ही वारंवार विनंती करतोय पोलीस स्टेशन किल्लारीला, तरी सुद्धा बंद होत नाही। खरोशामध्ये खूप मोठा हादसा झाला आणि आता आम्ही शांत बसणार नाही, कारण यानंतर असा एखादा दुर्घटना घडेल असं आम्ही होऊ देणार नाही। त्याचं कारण म्हणजे फक्त दारू आणि दारूच आहे।
हे दारू बंद झालीच पाहिजे. त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार, उपोषणाला बसणार, बंद नाही झाली तरी. यापुढे आमचे उपसरपंच साहेब बोलतील. खरोशाची दारू बंद व्हावी म्हणून आम्ही गेली 2 वर्ष अहोरात्र प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न करत असताना प्रशासनाला मी वारंवार सूचित केलेलं आहे, तरी सुद्धा दारू बंद होत नाही. आणि 10 दिवस त्याच्यानंतर दारू बंद नाही झालं तर आम्ही औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेबांना भेटणार व त्यांच्या माध्यमातून गृहमंत्री मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही भेटणार आणि त्यांना दारूबंदीसाठी विनंती करणार. नमस्कार, मी विशाल क्षीरसागर, उपसरपंच खरोसा. खरोसा गावातील अवैध दारू मोठ्या प्रमाणामध्ये विक्री चालू आहे. गेल्या 2-4 वर्षापासून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दारूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि गावातील लोकांना पण भरपूर त्रास आहे. आणि याच्याबद्दल आम्ही वेळोवेळी प्रशासनाला, किल्लेरी पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, LCB असतील, खरोसा ग्रामपंचायतीचा ठराव देखील झालेला आहे. वेळोवेळी महिला पण आल्या, 2 महिन्याला 1 महिन्याला आम्हाला महिला पण येऊन सांगत आहेत की दारू बंद होते का नाही. तर पोलीस स्टेशन कसल्याही प्रकारचं आम्हाला मदत करायला तयार नाही. उडवाउडवीची भाषा करत आहेत. किल्लेरी पोलीस स्टेशन गेले की तुम्ही राज्य उत्पादन शुल्काकडे जावा, दारूबंदी अधिकाऱ्याकडे जावा, ह्याच्याकडे जावा, त्याच्याकडे जावा, इकडून तिकडे तिकडून इकडे, अशा पद्धतीनं आमची पोलीस स्टेशनच्या आम्हाला उडवडीची भाषा करत आहेत. कसल्याही प्रकारची मदत नाही. आज 2 दिवसाखाली आम्ही जाऊन त्या अड्ड्यावर दारू पण पकडून दिली. तिथं काही बाटल्या पण सापडल्या. तिथला बीट जमादार आले होते, 4 पोलीस स्टेशनचे लोक आलेले होते, पण त्याच्यावर कसलीही कारवाई केलेली नाही. गाव ही 10,000 लोकसंख्येचं गाव आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून लायसन धारक एकही दारू विक्री नाही. इथं 10 किलोमीटरच्या डिस्टन्सच्या मध्ये कुठंच दारू विक्री नाही लायसन धारक. आणि असल्या मोठ्या धार्मिक क्षेत्रातील गाव आहे ही. ह्या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दारू विक्री चालू आहे. तर आम्ही आज जे अर्ज दिलेले आहेत ते अर्ज तुम्हाला दाखवतो. किल्लारी पोलीस स्टेशन, SP ऑफिस, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामपंचायतचा ठराव आहे. आज ही 6 महिन्याखालला ठराव आहे. अवैध दारू विक्री चालू आहे. त्याच्याबद्दल आम्ही तक्रार दिलेली आहे. त्याच्यावर कुठली FIR नाही. उलट जास्त प्रमाणामध्ये दारू वाढली पण कमी झाली नाही. ह्याच्या मागचा कोण आहे, ह्याला कोण खतपाणी घालतंय का, पोलीस स्टेशनचं काय रोल आहे, ह्याच्यात कसलंही सांगायला तयार नाही. आणि जर ही दारू जर नाही बंद झाली तर येणाऱ्या 10 दिवसामध्ये कडक आंदोलन करण्याचा इशारा म्हणा, विनंती म्हणा, पोलीस स्टेशनला आम्ही देत आहोत. आणि रस्ता अडवण्याचा प्रयत्न रीतशीर आम्ही परमिशन घेऊन करणार आहोत येणाऱ्या 10 दिवसामध्ये. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.